जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्या जवळजवळ दिवसभरात 12 बैठकीचं आयोजन केलं आहे आणि प्रत्येक विषयाचा आढावा घ्यायच्या भूमिकेतून त्यांनी त्या उद्याच्या बैठका लावलेल्या आहेत। मग महावितरण असेल, क्रीडा संकुल असेल, त्याचवर विविध विभागाच्या असतील, वेगवेगळ्या प्राणी संग्रहालय मालगुणचं असेल किंवा इतर सर्वसामान्य गॅसच्या संदर्भातली जे टंचाई चालू आहे त्या संदर्भातले विषय असतील, अशा अनेक विषयाचा उद्या अधिकाऱ्यांसोबत बैठका त्यांनी घेतलेल्या आहेत। जवळजवळ दिवसभरामध्ये 12 बैठकांचं आयोजन केले। काही प्रकल्पांच्या बाबतीतल्या बैठका आहेत तर काही सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेले विषय आहेत। पण त्याच्यामध्ये उद्या क्रीडा संकुलाची सुद्धा एक बैठक आयोजित केली। आपण सुदैव आहोत की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी शहरातल्या आपण जे आता MIDCच्या हद्दीमध्ये जे क्रीडा संकुल नव्याने उभं राहतंय त्या क्रीडा संकुलाच्या आवारामध्ये आपण उभे आहोत आणि रत्नागिरी जिल्ह्यातलं कोकणातलं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं येत्या काळातलं हे क्रीडा संकुल उभं राहील अशी आजची परिस्थिती आहे। साधारणपणे गेले 10 वर्ष पालकमंत्री उदय सामंत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल व्हावं यासाठी प्रयत्न करत होते आणि आता बऱ्याच प्रमाणात त्यांना यशही आलेलं आहे। जवळजवळ 23 कोटी रुपये खर्च करून हे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे। त्यातली 7 ते 8 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत आणि उर्वरित 15 कोटीच्या कामांमध्ये काही कामांचा समावेश आहे। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 400 मीटर धावण्याचा जो ट्रॅक आहे तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रॅक जे कंपन्या तयार करतात त्यांच्याकडून तो तयार केला जाणार आहे। म्हणजे भविष्यामध्ये ह्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूसुद्धा खेळ खेळू शकतात। आपण इंडोर स्टेडियम आपण ह्या ठिकाणी पाहतोय। अतिशय गोलाकार आकाराने वरचा भाग आहे। त्यामध्ये जवळजवळ 37 ते 38 खेळ इंडोरमध्ये खेळले जाणार आहेत। म्हणजे रत्नागिरीला नव्हे कोकणाला हे क्रीडा युगातलं म्हणा या क्रीडा क्षेत्रातलं एक मोठं दालन येत्या भविष्य काळामध्ये ते उपलब्ध होणार आहे। आणि आता सगळी कामं ही युद्धपातळीवरती चालू आहेत आणि इतर ज्या काही पालकमंत्र्यांनी सुविधा निर्माण केलेल्या असतील, शैक्षणिक असतील, आरोग्य असतील, त्याच्यामध्ये हे क्रीडा विभागापासून एक नवं दालन पालकमंत्री उदय सामंतांच्या माध्यमातून ह्या MIDCच्या आवारामध्ये 11 एकर जागेत अतिशय विस्तीर्ण आणि अतिशय सर्व सोयींयुक्त 500 मुलींच्या खेळाडूंच्या निवासाच्या व्यवस्थेचं सुद्धा हॉस्टेल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। म्हणजे खेळाडूंना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये याची पुरेपूर काळजी पालकमंत्री उदय सामंतांनी या ठिकाणी घेतलेली दिसते। एकंदरीतच काय की येत्या काळामध्ये रत्नागिरीच्या वैभवात भर टाकणारं हे क्रीडा संकुल क्रीडा प्रेमींना म्हणा, क्रीडा शौकीनांना म्हणा, खेळाडूंना एक नवं दालन निर्माण होणार एवढं मात्र नक्की। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।